वंचित जातीला न्याय आरक्षण वर्गीकरण मिळालाच पाहिजे. मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. वर्गीकरण मातंग एकजुटीचा वर्गीकरण झालंच पाहिजे. अरे असं कसं होत नाही. आरक्षण वर्गीकरण आरक्षण लवकर बनते. अनुसूचित जाती अंतर्गत जे 13% आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू आहे केंद्र सरकारच्या वतीनं, याच्यामध्ये वर्गीकरण उपवर्गीकरण करावं अशी समाजातल्या बहुतांश लोकांची मागणी गेल्या 25-30 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सातत्यानं ही मागणी होत असताना सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आणि 1 ऑगस्ट 2024ला याच्यामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत वर्गीकरण झालं पाहिजे अशा प्रकारचा कौल या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिला. आणि हा निकाल दिल्याच्या नंतर साधारणतः देशामधल्या महत्त्वाच्या अनेक राज्यांनी, विशेषतः तेलंगणा असेल, आंध्र असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, या राज्यामध्ये तिथं अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे, लागूसुद्धा झालेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप अशा पद्धतीचा उपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने अजून घेतलेला नाही आहे. तो लवकरात लवकर घ्यावा अशी आमच्या सर्व वंचित जातीची या ठिकाणी मागणी आहे. मागणी मान्य झाला नाही तर म्हणण्यापेक्षा शासनाने तशा पद्धतीची पावलं या ठिकाणी उचललेली आहेत. बदर समिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेमलेली होती. नेमल्याच्या नंतर त्याचा अहवालही मागच्या महिन्यामध्ये विधानसभेमध्ये बदर समितीचा अहवाल शासनाने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. हा स्वीकारलेल्या अहवालाचा अभ्यास तातडीनं उपसमिती त्या ठिकाणी नेमून या ठिकाणी लवकरात लवकर वर्गीकरण लागू करावं अशा पद्धतीची मागणी आमची आहे. सरकारला या बाबतीमध्ये निर्णय घ्यावाच लागेल. संबंध महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत 58 जातींचा या ठिकाणी फार मोठा रोष या ठिकाणी समाजाचा आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होत आहेत. त्याची दखल शासनाने तातडीनं घ्यावी म्हणूनच आम्ही आज लाक्षणिक अशा पद्धतीचं धरणे धरण्याचा कार्यक्रम, 1 दिवसीय कार्यक्रम आम्ही या ठिकाणी लावलेला आहे. आणि याच्यानंतर जर शासनानं तातडीनं दखल नाही घेतली तर महाराष्ट्रातल्या सर्व संघटनाच्या आणि पॉलिटिकल आमच्या समाजाच्या सर्व लोकांचा एकत्रितपणे करून या ठिकाणी वेगळा काय निर्णय घ्यायचा या संदर्भात आम्ही निर्णय करू. आढावा समिती आता स्थापन करण्यात आलेली असं समजतं. हो, याच्यामध्ये काय होतं की जेव्हा बदर समिती नेमलेली होती शासनानं, त्यांनी खरं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची निवेदन या ठिकाणी सगळ्या 58 जातीच्या किंवा 59 जातीचे निवेदनं त्यांनी ऐकून घ्यायला हवं होतं. पण तशा पद्धतीचं काम त्या बदर समितीतून कदाचित झालं नसावं. या अनुषंगानं या 1 महिन्याच्या कालावधीतून या ठिकाणी राजेश अग्रवाल या एक समितीची रचना या ठिकाणी शासनाने केलेली आहे आणि या समितीला त्यांनी 1 महिन्याची मुदत या ठिकाणी दिलेली आहे. या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये या ठिकाणी सर्व जातींचे या ठिकाणी निवेदन स्वीकारून जो काही अहवाल आहे तो अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा अशा पद्धतीचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्याचा कालावधी दिला होता. कालावधी पूर्ण होऊन सुद्धा बरेच दिवस झाले. नाही, आता 3-4 दिवस तरी झाले. 3-4 दिवस 1 महिन्याचा कालावधी दिला नाही. आता निर्माण झाले 3 दिवस झाले त्याला महिना आहे आणि त्यामुळे 1 महिना त्या ठिकाणी आहे. खरं तर न्यायमूर्ती आनंद बदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मातंग आणि तत्सम सगळ्या वंचित जातींना या अहवालाचं अंमलबजावणी होईल. कारण आनंद बदर समिती ही उपवर्गीकरण करण्यासाठी स्थापन झालेली होती. म्हणजे 59 जातीचं वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन करण्यासाठीचं प्रारूप तयार करण्यासाठीची ही समिती होती. त्यामुळे या समितीचा अहवाल जो आहे तो उपवर्गीकरणाचा निश्चितपणे आहे आणि सरकारने हा अहवाल प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. परंतु सरकारनं हे आमच्या समाजाच्या मतानुसार हे वेळकाढूपणाचं धोरण आहे. कारण त्याच्यावर अजून एक समिती त्यांनी निर्माण केलेली आहे आणि 1 महिना वाढलेला आहे. खरं तर इतर राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केवळ 2 ते 3 महिन्यामध्ये आरक्षण वर्गीकरण लागू झालेलं आहे.
त्या राज्यामध्ये. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन 1.5 वर्ष झालं तरी महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या मातंग आणि इतर ज्या काही वंचित जाती आहे त्याचं फार मोठं शैक्षणिक आणि नोकरीचं नुकसान होत आहे आणि हे सरकार वेळकाढूपणाचं धोरण करत आहे म्हणून समाज हा संतप्त झालेला आहे आणि आता तो धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा समाज आपला जो रोष आहे तो व्यक्त करत आहे. माजी मंत्री बडोले यांचं म्हणणं होतं की बदर समितीचा अहवाल आज जाहीर करावा. काय आपण याकडे कसं पाहतो त्यांच्या वक्तव्यावर? नाही, सरकारला हा समितीचा अहवाल जाहीर करणं भागच आहे कारण ती समिती त्यासाठीच नेमलेली आहे आणि तो होईलच. त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आणि बडोले साहेबांनी जे काही म्हटलं आहे त्याच्यामध्ये काही वेगळेपणासुद्धा नाही. तो अहवाल जाहीर व्हायलाच पाहिजे आणि तो होईलसुद्धा. देशामध्ये मातंग समाज हा अतिशय वंचित आहे आणि सर्व 59 जातीला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेबांचा जो संदेश आहे समतेचा संदेश हा ग्रामीण भागापर्यंत झोपडीपर्यंत मिळाला पाहिजे आणि सामाजिक न्याय आणि सामाजिक हक्क वंचित समाजाला मिळाले पाहिजे. हे खरं संविधानानं दिलेला आपल्याला हक्क आहे आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अशा हिशोबानं या देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे, निकाल दिलेला आहे की शोषित वंचितांना न्याय द्या, त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, आरक्षण शेवटच्या झोपडीपर्यंत मिळाले पाहिजे. आणि याचाच फळ म्हणून देशातील अनेक राज्यामध्ये अबकडं आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये माजी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमली होती. या अगोदर लहुजी साळवे आयोगाचा अहवालसुद्धा प्राप्त झालेला आहे आणि शासनानं अभ्यास कमिटी जी नेमली होती तोही अहवाल सरकारकडे प्राप्त आहे. अनंत बदर समिती, लहुजी साळवे आयोग आणि शासनाचा अभ्यास कमिटीचा अहवाल असे 3 अहवाल सरकारकडे उपलब्ध आहे आणि सरकारनं आता लवकरात लवकर अबकडं आरक्षण वर्गीकरण लागू केलं पाहिजे आणि तत्पूर्वी अबकडं आरक्षण प्रथम लागू करावं आणि नंतर मेगा भरती सरकारने केली पाहिजे. कारण की मातंग समाजामध्ये प्रचंड वंचित आम्हाला राहावं लागलेलं आहे. आमच्यावर सामाजिक न्याय, आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्हाला सामाजिक न्याय मिळालेला नाही. समाज विकासापासून कोसो दूर आहे, शिक्षणापासून दूर आहे, नोकऱ्यापासून दूर आहे आणि प्रचंड क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मातंग समाज हा वंचित राहत असल्यामुळं सरकारकडे या राज्यातून सर्व देशातून मागणी होत आहे की अबकडचं आरक्षण झालं पाहिजे आणि सर्वांना बाबासाहेबांनी दिलेला समतेचा संदेश आहे तो शेवटच्या झोपडीपर्यंत मिळाला पाहिजे. शेवटच आपल्याला जर अबकडं आरक्षण लागू झाल्यानंतर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की शेवटच्या माणसाला समानतेचा हक्क न्याय मिळाला पाहिजे आणि अबकडं सरकारनं आरक्षण तात्काळ लागू करून सामाजिक न्याय देण्याचं काम करावं अशी आमची समाजाच्या वतीनं मागणी आहे. धन्यवाद.